4 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता आणि आता या प्रकरणाला अत्यंत धक्कादायक वळण आलेले आहे। टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकानेच कट करून गाडीला आग लावल्याची माहिती आता पोलिसांकडून समोर आली आहे। कर्मचाऱ्यांनी मजुरीचं काम सांगितल्याचा राग चालकाच्या मनात होता आणि यासाठीच प्रिंटिंग प्रेसमध्ये वापरलं जाणारं केमिकल त्यानं आधीच आणून ठेवलं होतं। पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी येथे काल एका टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागून 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। हा अपघात नसून हा अपघात होता अशी माहिती प्राथमिक पोलीस तपासात उघडकीस आली आहे। याविषयी बोलण्याकरिता आपल्यासोबत डीसीपी विशाल गायकवाड सर आहेत। सर, नेमकं कुणी हा घातपात घडवून आणला होता आणि एकूण काय माहिती त्याबद्दल समोर आलेली आहे? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। यामध्ये व्योम ग्राफिक्स कंपनी जी आहे, ज्याची टेम्पो ट्रॅव्हलर होती, तिचा चालक आहे जनार्दन हंबर्डीकर यांनी हा घातपाताचा बनाव केला। आग लागल्याचं भासवलं आणि किंबहुना आग लावली। बेन्झिन हे फ्लॅमेबल सोल्युशन आहे, जे आगीच्या संपर्कात आलं की मोठ्या प्रमाणावर भडका उडतो। त्याचा वापर त्यांनी या गुन्ह्यात केला आणि त्यामध्ये हे 4 लोकांचा मृत्यू झालेला आहे। सर, ज्यावेळी आग लागली त्यावेळेस तो ड्रायव्हर स्वतः गाडी चालवत होता, असं असताना त्याने हे का केलं? काय कारण होतं यामागे, असं घातपात करण्यामागे? ड्रायव्हर जो आहे आरोपी, याचे कंपनीतल्या या एम्प्लॉईजशी जुने वाद होते। विविध प्रकारच्या कारणावरून आणि जुन्या वादावरून त्यांनी हे कृत्य केलं। फेज 1 सर्कलला आल्यानंतर ज्या ठिकाणी उतर आहे तिथे त्यांनी गाडी थांबवून आगपेटीतून आग लावलेली आहे आणि जसं ते केमिकलच्या संपर्कात आलं त्यात तो ब्लास्ट झालेला आहे। सर, यांनी हा केमिकल कुठून आणला होता आणि हा केमिकल कशामध्ये यूज होतो? हे बेन्झिन सोल्युशन, बेन्झिन केमिकल आहे, जे त्याच कंपनीतल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये उपयोगी येतं। त्या ठिकाणाहून त्यांनी ते 1 लिटर केमिकल बॉटलमध्ये आधी आणलं होतं आणि सकाळी गुन्हा करण्याच्या आधी ते सोबत नेऊन ड्रायव्हर सीट खाली ठेवून हा गुन्हा केलेला आहे। सर, गाडीचं म्हणजे मागचा इमर्जन्सी डोअर ओपन नाही झाला होता, याला काय कारण आहेत? ह्या तो पण त्यांना लॉक करून ठेवला होता का? ते इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, त्याच्या फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये क्लिअर आहे। सर, आपण वाहन चालकावर कुठला गुन्हा दाखल केलेला आहे त्याविषयी? यामध्ये BNS 103 मर्डरचा गुन्हा वाहन चालकावर दाखल केला। आपण पाहू शकतो की अतिशय कट कारस्थान करून कालची जी हिंजवडीचा जो अपघात आहे, तो घातपात आहे, तो त्या वाहनाच्या वाहन चालकाने केला आहे। गोपाल मुडगरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।